नादातुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम। नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय जय राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय जय राम। सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय जय राम। महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, नुकतंच जे रामभजनाच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवरून आपण प्रदर्शित केलेलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, लिंकला क्लिक करा, भजन ऐका। हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा सबस्क्राइब करायला लावा, कारण हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज त्यावर सादर करण्यात आले फक्त तुमच्यासाठी। प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत, रोजगाराच्या योजना आहेत, सोबतच काही कन्या योजना आपण सुरू केलेल्या आहे। याची सविस्तर माहिती घेण्यासाठी, प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी 8850999843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा। चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे बोलूया। तर आपल्या मतदारसंघातल्या एका गावातला 700 मीटरचा रस्ता बनावा। नीट ऐका हा कांदे, 700 मीटरचा रस्ता बनावा, 1 किलोमीटर सुद्धा नाहीये। यासाठी शरदचंद्र पवार साहेबांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे या उपोषणाला बसल्या। बघा कसा मानभावीपणा चालू आहे ते। राहून राहून आपण आकर्षणाचे केंद्रबिंदू असलो पाहिजे, यासाठीच याची ही धडपड। रस्ता बनावा, गुळगुळीत रस्ता बनावा, यासाठी ह्या उपोषणाला बसलेले आहोत। आणि यावरून त्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत सरकार निर्णय देत नाही मी उपोषण मागे घेणार नाही। मात्र 3-4 तासातच त्यांनी उपोषण मागे घेऊन टाकलं। अर्थात ही सगळी स्टंटबाजी होती। याबद्दल अजित पवार यांना जेव्हा विचारणा करण्यात आली की सुप्रिया सुळे उपोषणाला बसलेल्या होत्या, यावर तुमचं काय मत आहे दादा, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सुप्रिया सुळे यांनी जे काही केलं ती निव्वळ स्टंटबाजी होती। त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे यांना 5 कोटी रुपयांचा खासदार निधी मिळतो। या खासदार निधीमधून सुप्रिया सुळे 700 मीटरचा रस्ता बांधू शकत नाहीत का? आणि तो रस्ता सुद्धा कुठला आहे, यांच्याच मतदारसंघातल्या एका गावाचा रस्ता आहे हा। सुप्रिया सुळे कितव्यांदा खासदार झालेले आहे? 3री टर्म आहे ना ही। निवडून येऊन खासदार म्हणतोय मी, याच्या अगोदर एकदा राज्यसभेवर होत्या। निवडून येऊन 3री टर्म आहे आता यांची। म्हणजे गेल्या 10-15 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्याच गावातला एक 700 मीटरचा रस्ता बांधता आला नाही। मग तुमचा हा खासदार निधी सगळ्यात जातो कुठे? लोकसभेच्या वेळी प्रचार सुरू असताना आम्ही एक व्हिडिओ केलेला होता की खासदार अमोल कोल्हे यांना मिळालेला 80% खासदार निधी परत गेला, तो वापरण्यातच आला नाही। त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांचा देखील 70% खासदार निधी गेल्या टर्मचा परत गेला होता। विचार करा, वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात त्यांना, 5 वर्षाचे 25 कोटी रुपये होतात। 25 कोटी रुपयांमध्ये हे किती विकास करू शकतात, किती कामं करू शकतात निधींमधून यांच्या, पण हे करत नाहीयेत। त्याचं कारण आहे, आधी काय व्हायचं, आधी हे 25 कोटी 30 कोटी हा जो काही निधी हा एका वर्षात संपवून टाकायचे हे लोक, आणि परत केंद्राकडे मागणी करायची की आणखी निधी द्या, आणखी निधी द्या, वाढीव निधी पाहिजे आम्हाला। का? कारण तेव्हा टक्केवारीच तशी मिळत होती ना हो यांना। आता तशी गत राहिली का? नाही, आता तसं राहिलेलं नाहीये। वरतून लक्ष आहे सरकारचं, तुम्हाला जर निधी मिळतोय तर तुम्ही निधी खरंच चांगल्या ठिकाणी उपयोग होतोय का, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवायला लागलेलं आहे। तंतरी हे सगळ्यांची, त्याच्यामुळे हे भ्रष्टाचारी नेते जे आहेत ते निधीच वापरणं झाले, आणि निधी वापरला जात नाही तर तो निधी मग परत जाणला जातो केंद्राकडे। जसा कोल्हेंचा 80% वर निधी परत गेला, सुप्रिया सुळे यांचा 70% निधी गेल्या टर्मचा परत गेला, त्याचप्रमाणे या टर्मचा सुद्धा यांचा निधी परत जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। त्याचं कारण असं आहे,
ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे स्टंटबाजी करत उपोषणाला बसल्या, त्यांनी आपलाच खासदार निधी वापरून 700 मीटरचा रस्ता निर्माण करायला काय हरकत होती? यासाठी त्यांना कोणी अडवलेलं होतं? काही गरज होती का? बरं, जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या पक्षाचं सरकार असतं ना, सत्तेमध्ये जेव्हा असतात ना ही लोक, तेव्हा सगळं कसं गुबगुबीत गुळगुळीत असतं. मात्र सुप्रिया सुळे यांच्या पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेत नाहीये, यांचा पक्ष जेव्हा सरकारमध्ये नाहीये, सत्तेत नाहीये, तेव्हा मात्र यांचा सेल्फी विथ खड्डे हा असला कार्यक्रम चालू होतो काहीतरी. मग त्या खड्डे पडलेल्या रस्त्यांवर जाणार, मोबाईल काढणार त्यांचा तो महागडा 1,00,000, 1.5 लाख 2 लाखाचा, आणि मग सेल्फी घेणार त्या खड्ड्यांसोबतची. मग ती सेल्फी आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकणार आणि मग त्यांचे गोतावळ्यातली त्यांनी पोहोचलेले त्यांचे कार्यकर्ते, बघा बघा ताई किती सजग आहेत, बघा बघा ताईंचं किती लक्ष आहे. अरे, एका खड्ड्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकणं म्हणजे काय खासदार याच्यासाठी बनले का? ते तुम्ही तुमचा खासदार निधी वापरून ते खड्डे बुजवा ना. पण हे नाही करायचं का? कारण जर हे केलं तर मग रस्ते गुळगुळीत होणार. व पुढच्या वर्षी बोंब कोणत्या कारणाने मारायची ना, सरकारच्या नावानं ठणाना करता येणार नाही. सरकारला घेराव घालायचा आहे, सरकारला कोंडीत पकडायचं आहे, यासाठी मुद्दे पाहिजेत ना काहीतरी. आता मुद्देच उरलेले नाही, म्हणून हा 700 मीटरचा मुद्दा यांनी उकरून काढला. आका विरोधाभास बघा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटाचे एक खासदार आहे बीड मधले, ज्यांचं नाव आहे बजरंग बाप्पा सोनवणे. आता या बजरंग बाप्पा सोनवणे यांचं काय म्हणणं आहे की बीडला रेल्वे जी आली ती माझ्यामुळे आली. बीड मध्ये जे रस्त्यांचे काम झाले ना सगळे, तो सगळा निधी मी आणून दिलेला आहे. अहो, बीडला विमानतळ सुद्धा मी मंजूर करून घेतलेला आहे. आता कोण खरं बोलत असावं आणि कोण खोटं बोलत असावं? म्हणजे हे सगळं बजरंग बाप्पा सोनवणे करतायत. आणि जर हे खरं आहे तर मग सुप्रिया सुळे यांना 700 मीटरचा रस्ता बांधता येत नाही. आणि ह्या शरद पवार यांच्या कन्या आहेत. बरं ठीक आहे, तुम्हाला माहित नसेल निधी कसा वापरायचा, बाबांना विचारायला पाहिजे होतं ना. बाबांना अनुभव आहे 60-70 वर्षांचा. सुप्रिया सुळे एका कार्यक्रमामध्ये बोललेल्या होत्या की मी इतकं शिक्षण केलेलं आहे, मी इतकी हुशार आहे की मी राजकारणात नसते तर मी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये CEO या पदावर असते. तुम्हाला जर एवढं ज्ञान आहे तर 700 मीटरच्या रस्त्यासाठी निधी किती लागतो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित नाहीये का? तुम्हाला असं वाटतं का की 400-500 कोटी रुपये लागतील 700 मीटरच्या रस्त्याला? काय गडबड काय नेमकी तुमची? 5 कोटीचा जो निधी आहे तुमचा, त्याच्यापैकी किती निधी वापरावा लागेल? 700 मीटरचा रस्ता बनवण्यासाठी मित्रांनो किती खर्च येऊ शकतो? जर एखादा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादा सिव्हिल इंजिनियर जर आमचा हा व्हिडिओ बघत असेल तर कृपया आम्हाला कळवा की 700 मीटरचा 30 कोटी रोड जर आपल्याला बनवायचा आहे, चला सिमेंटचा करू आपण, तर किती खर्च येऊ शकतो? अंदाजे रक्कम काय असू शकते याची? जर तुम्हाला कोणाला आयडिया असेल मित्रांनो तर जरा कमेंट मध्ये प्लीज मेन्शन करा ना, म्हणजे आम्हाला ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचवता येईल की अहो ताई फक्त इतकाच खर्च आहे, 5 कोटीचा निधी, त्याच्यातून तुम्ही सहज करू शकता. 500-600 कोटी लागणार नाहीये. त्यामुळे राज्य सरकारच्या नावाने खडे करू नका. तुम्हाला खासदार निधी मिळतोय, त्या खासदार निधीमधून तुम्ही करू शकता हा खर्च. हे आपण सुळे यांना सांगू शकतो ना. तर तुम्हाला जर अंदाज असेल मित्रांनो 700 मीटरच्या रस्त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, कमेंट मध्ये नक्की कळवा, म्हणजे ह्या लोकांची ही स्टंटबाजी बंद होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि 700 मीटरचा रस्ता बनवण्यासाठी खरंच किती खर्च लागू शकतो हे पण कळवा. प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत. आपण सुप्रिया सुळे यांच्या इतके महान तज्ञ नाही आहोत, आपण CEO नाही बनू शकत. मात्र आपलं दैनंदिन काम करत असताना आपण साईड इन्कम नक्कीच जनरेट करू शकतो मित्रांनो. 1.5 तास 1 तास छानपैकी मोकळ्या वेळेमध्ये आपण प्रसन्न मनाने थोडंसं काम करून महिन्याला एक चांगली अमाऊंट जनरेट करू शकतो. असं पार्ट टाइम काम करून सुद्धा आपण आपल्या संसाराला, आपल्या आर्थिक बाजूला हातभार लावू शकतो. हे तितकंच सत्य आहे. असे अनेक उपक्रम आपल्याकडे आहेत, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना. 8855099843 हा परिवाराचा
व्हॉट्सअप क्रमांक आहे. ऐच्छिक वर्गणी आपण घेणार आहोत, त्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊच. मात्र विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असणारी मेंबरशिप आवर्जून घ्या. जॉईन बटनला क्लिक करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा. जे इन्स्ट्रक्शन्स समोर येतील ते फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या. याने आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल, सहकार्य मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय हडाबोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर